जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहाची अभिनव सुरुवात। नंदुरबार जिल्ह्यात 11 ते डिसेंबर 17 दरम्यान सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सिकलसेल सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्या अनुषंगाने 11 डिसेंबर 2025 रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा शिखरशील नोडल अधिकारी डॉक्टर हरिश्चंद्र कोकणी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर संजीव वळवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाफर तडवी, नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक चव्हाण तसेच जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्षातील 5 संस्थेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मधुर संत, नीती आयोग प्रतिनिधी षण्मुख, कलेक्टर ऑफिस सीएम फेलो मानसी इंडोले, जिल्हा सिकलसेल समन्वयक राहुल सोनवणे, तालुका सिकलसेल सहाय्यक राकेश सैंदाणे, नीलम साळवे, समुपदेशक दीपक धनगर, सिकलसेल टेक्निशियन कुंवरसिंग वसावे, नर्सिंग कॉलेज विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। सिकलसेल हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, ज्यात शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार सामान्य गोल न राहता वेळासारखा होतो, ज्यामुळे त्या कडक आणि चिकट बनतात, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी करतात। परिणामी तीव्र वेदना आणि अशक्तपणा येतो। हा आजार HBB जनुकांमधील बदलामुळे होतो आणि यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन अनिमिया, रक्तक्षय होतो। सिकलसेलची मुख्य लक्षणे: तीव्र वेदना संकट, अशक्तपणा आणि थकवा, निमियामुळे वारंवार संक्रमण होणे, हाडांना सूज येणे, डोळ्यांची समस्या ही आहेत कारणे। हा आजार आनुवंशिक आहे, जो पालकांकडून जनुकांमार्फत मुलांना मिळतो। HBB जनुकात बदल झाल्यास सिकलपेशी तयार होतात। निदान आणि उपचार: निदान, रक्ताची तपासणी HPLC करून त्याचे निदान केले जाते। उपचारांमध्ये वेदना व्यवस्थापन, औषधे आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रक्तसंक्रमण किंवा स्टेम सेल प्रत्यारोपण यांचा समावेश असतो। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने या रोगाबद्दल जनजागृती आणि तपासणीसाठी कार्यक्रम राबवले आहेत। जिल्हा सिकलसेल कार्यक्रमांतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा: स्क्रीनिंग चाचणी म्हणून मोफत सॉल्युबिलिटी चाचणी DBS आणि HLL द्वारे सिकलसेल निश्चित निदानासाठीची HPLC तपासणी करण्यात येते। सिकलसेल नियंत्रण कक्षद्वारे समुपदेशन, रोगाचा प्रसार, प्रतिबंध, निदान आणि व्यवस्थापन तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास मदत करण्यात येते। रोगप्रतिबंधक आणि लक्षणात्मक उपचार दिले जातील। हायड्रोक्सीयुरिया आणि फॉलिक ॲसिड गरजेनुसार सिकलसेल पीडित व्यक्तीला मोफत रक्त संक्रमण करण्यात येते। प्रसूतीपूर्व गर्भजल तपासणी BMT सेंटर बोरिवली येथे तसेच संकल्प फाउंडेशन मार्फत मोफत तपासणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। संजय गांधी निराधार योजनामध्ये सिकलसेल रुग्णांना 1500 मासिक आधार, MJPJAY PMJAY मध्ये सिकलसेल रुग्णास हिप रिप्लेसमेंट ड्यू टू एव्हियन ऑफ हेड ऑफ फीमर, सिकलसेल क्रायसिस, थॅलेसीमिया मेजर साठी वार्षिक विमा 5 लाख रुपये प्रति कुटुंब देण्यात येतो। दरवर्षी जून 19 रोजी सिकलसेल दिन साजरा करण्यात येतो। तसेच डिसेंबर 11 ते 17 डिसेंबरपर्यंत सिकलसेल सप्ताह साजरा केला जातो। भारतात विशेषतः आदिवासी भागांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो। सिकलसेल वाहक कॅरियर व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नसली तरी त्यांना हा आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे तपासणी करणे महत्त्वाचे आहे। भारत सरकारने सिकलसेल अनिमिया निर्मूलनासाठी मोहीम सुरू केली आहे, तरी सर्व सरकारी दवाखान्यात वय वर्ष 1 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांनी, नवजात शिशु असतील, गरोदर माता असतील यांची तपासणी करून घ्यावी तसेच लग्नापूर्वी जोडप्यांची रक्त तपासणी करून घ्यावी। नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या जिल्हा सिकलसेल रुग्ण समुपदेशन केंद्र जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे याबाबत आपणास अधिक माहिती मिळेल असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांनी केले आहे। जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलनासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून सर्व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून सिकलसेल निर्मूलनासाठी कार्य सुरू आहे। सदर आजार जिल्ह्यातून हद्दपार व्हावा व निरोगी नंदुरबार व्हावे यासाठी या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला व माता यांना तपासणीसाठी सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।